हे पहा तुम्हाला मौनी अमावस्येची, आता मौनी अमावस्या आहे माहिती आहे आपल्याला, उद्या बुधवारी 29 तारखेला मौनी अमावस्या. तुम्हाला पूर्ण खोल माहिती सांगतो, कायम तुमच्या कामातील लक्षात ठेवा. सर्व शुभ मुहूर्त केव्हा आहे, कशी पूजा करायची, सर्व कोणाची पूजा करायची. तर उद्या बुधवारच्या दिवशी 29 तारखेला मौनी अमावस्या आहे. मौनी तुम्हाला माहिती आहे, आपण ऋषी मुनी म्हणतो, आपले जे तपश्चर्या वगैरे करायचे ऋषी मुनी वगैरे, तर ते मुनी शब्दापासून मौनी शब्द आला आहे. मुनी शब्दापासून मौनी. मौनी अमावस्या, मौनीचे दुसरा अर्थ मौन राहणे, म्हणजे न बोलणे. मौनी अमावस्या म्हणजे या दिवशी तुम्ही जर काही पूजा वगैरे काही करत असाल तर या दिवशी कमीत कमी बोला, म्हणजे उद्याच्या दिवशी कमीत कमी बोला, नाहीतर वादिवाद वगैरे संभवू शकतात. तर मौनीचा तो सुद्धा अर्थ आहे की शांत राहा जास्तीत जास्त, आणि जेवढं कामापुरतं आहे तितकंच बोला तुम्ही. तर लक्षात ठेवा हे. आता मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगतो. पहा, या दिवशी आंघोळ करणं फार अत्यंत शुभ राहतं. जर आपल्या घराच्या जवळपास एखादी पवित्र नदी असेल, तलाव असेल किंवा काही असेल पवित्र, तर तिथं आंघोळ केल्यास फायदेशीर ठरेल. नसेल तर काही वाईट मानून घेऊ नका. आपल्या आंघोळीच्या पाण्यात जर गंगाजल असेल तर त्याची 2-4 थेंब टाका, आणि ते पण नसेल तरी काही हरकत नाही. देवाचे नाव घेऊन आंघोळ करा, तुम्हाला शुभ फळ नक्की मिळेल. मनात प्रेम ठेवा. आता आंघोळीचे मुहूर्त काय, तुम्हाला आंघोळ वगैरे पूजा करायची असेल काही, तर तुम्हाला शुभ मुहूर्त सांगतो. आज संध्याकाळी 7:30 वाजेपासून ते उद्या संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आज 7:30 ते उद्या बुधवारी 6 वाजेपर्यंत तुम्ही सर्व पूजा वगैरे काही जे तुमचे कार्यक्रम असतील सर्व तुम्ही करू शकतात. हा शुभ मुहूर्त, हा वेळ आहे. हे बा, उपवास करणं चांगलं असतं, पण जर तुमच्या तब्येतीकडे पहा, डायबिटीस असेल त्या लोकांना उपाशी राहता येत नाही, आपल्याला माहिती आहे. किंवा तुम्हाला आरोग्याची काही समस्या असतील तर देवाचे नाव घेऊन तुम्ही आपले रोजचे कामं करू शकतात. तब्येतीकडे जास्त लक्ष द्या, ते जास्त महत्त्वाचे आहे. आता या दिवशी तुमची जर आर्थिक ऐपत चांगली असेल तर दान धर्म करा. जे गरजू असतील, गरीब असतील, कपडे असेल, धान्य असेल, फळं असतील, जेवणाच्या वस्तू असतील, त्यांना दान धर्म करा. याच्याने काय होईल, याच्याने तुम्हाला समाधानसुद्धा मिळेल आणि पुण्यसुद्धा प्राप्त होईल. पण या दिवशी विष्णू आणि भगवान शिव यांची विशेष पूजा करतात. विष्णू आणि शिव यांचे नाव घ्या. तुमचे जे कुंडलीचे ग्रहदोष असतील, वाईट ग्रह असतील, तुम्हाला माहिती ग्रहदोष वगैरे असतात आपल्याला, तर ते दूर होतील, ते कमी होतील. तर मौनी अमावस्येची अजून तुम्हाला एक जबरदस्त माहिती सांगतो. आता आपला कुंभमेळा चालू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर उद्या मौनी अमावस्येला दुसरं पवित्र स्नान आहे. आपण शाही स्नान म्हणतो, अमृत स्नान म्हणतो, ते स्नान आहे. आणि किती लोक जमा होणार आहेत माहिती आहे तुम्हाला? तर अंदाज सांगितला आहे त्यांनी, जवळजवळ 28 ते 29 करोड. 28 ते 29 करोड म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोक. विचार करा तर किती गर्दी असेल, पाय ठेवायला सुद्धा जागा भेटणार नाही. किती गर्दी असेल विचार करा तुम्ही. 28 ते 29 करोड कुठं गेले ते लोक. तर ते दृश्य तुम्ही मोबाईलवर पहा, टी व्हीवर पहा, सॅटेलाईटने सुद्धा दिसतं. इतकी गर्दी आहे ना तिथं, इतका तो लाईट प्रकाश आहे, तर सॅटेलाईटसुद्धा ते नासा वगैरेच्या आपल्याला सॅटेलाईटने ते दाखवतात दृश्य. तर फार जबरदस्त उद्या असणार आहे, तर तेही तुम्ही त्या दृश्याचा आनंद घ्या. जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा. लोकांना सांगा मौनी अमावस्या म्हणजे नेमकं काय. जास्तीत जास्त मौन गुपचूप राहून, मी तर म्हणतो नेहमीच माणसाने कामापुरता बोलावं, फालतू बडबड करण्यापेक्षा. बरोबर आहे का नाही? कामापुरता बोलावं म्हणजे वादविवाद होणार नाही आणि शांतता, आपली ऊर्जा जात नाही. तर जास्तीत जास्त ही माहिती शेअर करा, लोकांना सांगा. शुभ मुहूर्त लक्षात ठेवा मी सांगितलेला. आज तर आपण काही आंघोळ करणार नाही, पण उद्या तुम्ही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूजा आंघोळ वगैरे करू शकता. आज तर आपण करा नाही, उद्या करा संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर लोकांना सांगा, आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, पण जास्तीत जास्त लोकांना नक्की सांगा तुम्ही. हा मुहूर्त, हा क्षण चुकायला नको. करा शेअर. धन्यवाद. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.